शेवटचा श्लोक घेणार आहोत. ठीक आहे, माझ्या म्हणण्याचा प्रयत्न करा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तर याचा अर्थ मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हा श्लोक घेण्याच्या मागे थोडं कारणही वेगळं आहे. तर इथे भगवंत म्हणतात यत्र, यत्र म्हणजे जेथे. जेथे काय? योगेश्वर, योगाचे ईश्वर, त्याचं नाव काय? योगेश्वर. यत्र योगेश्वर, कोण आहे योगाचे ईश्वर? पुढचा शब्द आहे सगळ्या योगांचे जे अंतिम लक्ष्य आहे ते कोण? यत्र योगेश्वर कृष्ण. यत्र पार्थ धनुर्धर, सगळ्या धनुर्धरांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? पार्थ. पार्थ कोणाचं नाव? अर्जुनाचं नाव. सुंदर. पृथा पुत्र यती पार्थ, जो पृथेचा पुत्र आहे त्याचं नाव काय? पार्थ. जिथे कृष्ण आहे, सगळ्या योगांचे ईश्वर कृष्ण, आणि जेथे सगळ्या धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ अर्जुन आहे, तत्र, दोन शब्द आहे बघा, यत्र तत्र, बरोबर. यत्र म्हणजे जेथे, तत्र म्हणजे तेथे. ओके. जिथे कृष्ण आणि अर्जुन आहे तिथे काय काय येईल? सगळ्यात पहिले काय? विजय. दुसरं काय शब्द आहे? भूती. भूती म्हणजे काय? विभूती. आपण म्हणतो ना विभूती, त्याचं शॉर्टमध्ये काय म्हणतात? भूती. विभूती जेव्हा म्हणतो तेव्हा विशिष्ट भूती, पण भूतीचा अर्थ काय इथे? सामर्थ्य. भूतीचा काय अर्थ आहे? सामर्थ्य. तत्र श्री विजय भूती ध्रुवा. ध्रुवा म्हणजे काय? नाही, ध्रुवा म्हणजे निश्चितपणे येणारच. त्याच्यानंतर काय? नीती. आणि शेवटचं काय? मतिर्मम. मतिर्मम म्हणजे कृष्ण म्हणतायत हे माझं मत आहे. म्हणजे जिथे कृष्ण आणि अर्जुन आहे तिथे श्री, तिथे विजय, तिथे भूती आणि तिथे नीती, ह्या चार गोष्टी येणारच.